अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिल्यापासून महायुतीमध्ये धुसमूस सुरू आहे। एकीकडे शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अमरावतीमध्ये उमेदवार उभा केलाय। त्यामुळे महायुतीमध्ये वाद वाढल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर माध्यमांची भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विचारले असता त्यांनी बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत युतीमध्ये असून ते त्यांच्यासोबत चर्चा करतील। तसेच नवनीत राणा या उमेदवार असल्यास थोडी नाराजी आहे, पण नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार असून युतीमधील सर्व घटक पक्षांनी नवनीत राणा यांना मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे। चुकीचा काढला अर्थ आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं, तर त्यामध्ये थोडी उपऱ्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत नाही। भाजपने गडबड केली का त्यांच्या उमेदवार? काही गडबड केली नाही आहे, काही गडबड केली नाही। आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठली गडबड केली नाही आहे। आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा कोर्टाचा निकालही येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल। सर, बच्चू कडूंनी उमेदवार दिला आहे, त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे, त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे। त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे। मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल। एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चू कडूंचा तिळा सोडवावा। या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे मतदार ठरवतील ते होईल। माहितीतून त्यांना काढणार का? माझा अधिकार नाही, ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलू इच्छित नाही। पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे, अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाचे बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील, ही गॅरंटी मला आहे।